नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, टी-ई-टी असेल किंवा सी-टी-टी असेल, यासाठी मराठी विषय जो आहे तो आपण घेतला असेल तर त्यासाठी नक्की विशेषण या भागावर, व्याकरणाच्या या भागावर नक्की आपल्याला 1 मार्काला प्रश्न किंवा 2 मार्काला प्रश्न नक्की विचारले जातात. म्हणून विशेषण आणि विशेषणाचे जे काही प्रकार आहेत त्यावरील आपली PYQ आपण आता सुरू करत आहोत. पहिला प्रश्न आहे, पांढरा शुभ्र या शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला. तर पांढरा शुभ्र पर्याय कोणते आहेत? संख्या विशेषण, गुणवाचक विशेषण, क्रमवाचक विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. आता तुम्ही जर बघितलं तर पांढरा शुभ्र, आता या ठिकाणी पांढरा हा काय आहे? रंग आहे. म्हणजेच काय, रंग, चव, गुण यांचा जर बोध करून कोणी देत असेल, एखादा शब्द देत असेल तर त्या ठिकाणी तो काय आहे? गुणवाचक विशेषण आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी, गुणवाचक विशेषण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, 10 हत्ती यातील 10 हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? आता बघा 10, तर 10 हे काय आहे? संख्या दाखवते, आपण जे मोजू शकतो 1, 2, 3 आहे की नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे गणनावाचक संख्या विशेषण होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी, गणनावाचक विशेषण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया. चौपट मुले यातील चौपट हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? क्रमवाचक, गुणवाचक, अनिश्चित, आवृत्तीवाचक, संख्या विशेषण. बघा, हे संख्यावाचक तर विशेषण आहे, पण या ठिकाणी हे गणना करू शकत नाही आपण त्याची, किंवा या ठिकाणी आपण असं म्हणू शकत नाही की 10 10चा 12 12चा असं म्हणू शकत नाही. तर या ठिकाणी दुप्पट दिले, दुप्पट, तिप्पट, चौपट. जेव्हा पट केली जाते तेव्हा त्या ठिकाणी आवृत्तीवाचक असतं ते. म्हणून पर्याय क्रमांक डी, आवृत्तीवाचक संख्या विशेषण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 4 बघूया. काही पक्षी यातील काही हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? बघा, काही म्हटलं की या ठिकाणी आपल्याला निश्चित बोध होत नाही. या ठिकाणी विशेषण तर आहे, मग कोणतं विशेषण? बघा, पर्याय बघू आपण. परिमाणवाचक, तर या ठिकाणी आपल्याला काही मोजमाप करायचं आहे का? नाही. निश्चित संख्यावाचक, निश्चित काही बोध होतो का? नाही. अनिश्चित संख्या विशेषण मात्र हे आहे. म्हणून या ठिकाणी अनिश्चित संख्या विशेषण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 5 बघूया आपण. तो घोडा यातील तो हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? बघा, तो हे काय आहे? मुळात तो हा शब्द काय आहे? सर्वनाम आहे. म्हणून या ठिकाणी तो जो आहे ते सार्वनामिक विशेषण आहे. तर या ठिकाणी तो हे जे काय आहे? सार्वनामिक विशेषण. म्हणून पर्याय क्रमांक डी, सार्वनामिक विशेषण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतर 6वा प्रश्न बघूया आपण. पुढीलपैकी धातुसाधित विशेषण कोणते? आता धातुसाधित म्हणलं की लक्षात ठेवायचं, क्रियापदाचा तो शब्द असतो. म्हणजेच क्रियापदापासून किंवा क्रियापदाच्या मूळ रूपापासून तयार झालेला शब्द जो विशेषणाचं कार्य करतो तो असतो धातुसाधित. मग या ठिकाणी जर तुम्ही बघितलं 5 पाटील, तर या ठिकाणी होऊ शकेल का ते? नाही. पुणेरी पगडी, पुणेरी हे काही क्रियापद आहे का? नाही. कडू लागले, कडू कारले, तर या ठिकाणी नाही. आता वाहती गंगा, वाहने हे काय आहे? वाहने हे आहे क्रियापद, आहे की नाही. मग वाहती जे आहे म्हणजे वाहने हे जे क्रियापद आहे त्याच्यापासून वाहती हा शब्द तयार झालेला आहे. आणि या ठिकाणी तो काय विशेषणाचं काम करतो? नदीबद्दल तो माहिती देतो आहे, विशेष माहिती देतो, वाहती नदी. म्हणून या ठिकाणी वाहती हे जे आहे हे धातुसाधित विशेषण आहे, धातुसाधित आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, वाहती नदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आता आणखी एक लक्षात ठेवायचं आहे, जर नामाला जर त्या ठिकाणी प्रत्यय लागून जर त्याच्यापासून विशेषण तयार होत असेल तर ते आहे नाम साधित विशेषण. लक्षात ठेवायचं आहे. पुढे प्रश्न आहे त्याच्यावर आपण बघूया. चला, प्रश्न क्रमांक याचं उत्तर तुम्हाला समजलेलं आहे. 7वा प्रश्न बघूया. 5वा बांगला यातील 5वा हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? बघा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा हे काय असतं? क्रमवाचक असतं. काय असतं? क्रमवाचक. मग या ठिकाणी आवृत्तीवाचक होईल का? नाही. त्याच्यानंतर पृथकवाचक नाही. गणनावाचक होईल का? नाही. मग क्रमवाचक संख्या विशेषण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला, 8वा प्रश्न बघूया. बनारसी साडी हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? बघा, मी 2 प्रश्नापूर्वीच तुम्हाला सांगितलं होतं की नामापासून जर ते विशेषण तयार होत असेल नामाला प्रत्यय लागून तर ते काय असतं? नामसाधित असतं. तर बघा, बनारस मूळ शब्द काय? बनारसीमधला मूळ शब्द काय आहे? बनारस. आणि बनारस हे विशेष नाम आहे. मग या प्रकारे या ठिकाणी नामाला प्रत्यय लागल्यानंतर जेव्हा विशेषण तयार होतं आणि ते विशेषणाचं काम करतं तेव्हा ते असतं नामसाधित विशेषण. पर्याय क्रमांक डी, नामसाधित विशेषण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा.
पुढची गल्ली यातील पुढची हे विशेषण कोणत्या प्रकारात मोडते? नामसाधित, धातुसाधित. आत्ताच आपण बघितलं नामसाधित पण होणार नाही, धातुसाधित पण होणार नाही, संख्या विशेषण होऊच शकत नाही. मग उरलं काय? तर अव्ययसाधित विशेषण. तर या ठिकाणी बघा पुढची, मागची, शेजारची, आहे की नाही, वरची, खालची, या ठिकाणी तर हे अव्ययाचं काम करते. कोणतं? म्हणून या ठिकाणी अव्ययसाधित ते विशेषण आहे. पर्याय क्रमांक डी. 10वा प्रश्न बघूया आपण. एक एक मुलगा यातील एक एक हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? तर बघा या ठिकाणी एक एक, तर या ठिकाणी काय केलेलं आहे? जेव्हा संख्येचा गट वेगळा करून दाखवला जातो, आहे की नाही, गट केलेला आहे, एक एकचा गट, दोन दोनचा गट, तीन तीनचा गट, अशा प्रकारे जेव्हा गट केलं जातं तेव्हा ते जे असतं ते पृथकत्व वाचक संख्या विशेषण असतं. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पृथकत्ववाचक संख्या विशेषण. पर्याय क्रमांक डी. त्यानंतर 11वा प्रश्न बघा. माझी शाळा या शब्दातील माझी हे विशेषण कोणत्या मूळ शब्दापासून आले आहे? तर बघा माझी, आता माझी हा जो शब्द कशापासून आलेला आहे? तर माझी जे आहे तर हे जो पर्याय आहे हे सर्वनाम आहे. काय आहे? सर्वनाम. माझी म्हणजे मी यापासून माझी तयार झाला आणि मी काय आहे? सर्वनाम आहे. मग मी त्याच्यापासून माझी तयार होतं, म्हणजे माझी हे सुद्धा काय आहे? सर्वनाम आहे. म्हणून या ठिकाणी ते माझी हे विशेषण जे आहे सर्वनामापासून तयार झाल्यामुळे त्याला आपण काय म्हणणार आहोत? सर्वनाम. या मूळ शब्दापासून कोणतं आले आहे? तर मूळ हे सर्वनामापासून आलेलं, मी हे सर्वनामापासून ते आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी सर्वनाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 12वा बघा. विशेषण हे खालीलपैकी काय असतं? तर बघा विशेषण म्हणजे काय असतं? बघा पर्याय बघू आपण. क्रिया दर्शवणारा, नामाच्या ऐवजी येणारा शब्द, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द, नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द. तर बघा क्रिया दर्शवणारा शब्द काय? क्रियापद. नामाऐवजी येणारा शब्द सर्वनाम. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द क्रियापद. मग या ठिकाणी उरलं काय? तर नामाबद्दल विशेष माहिती देणारा जो शब्द असतो तो असतो विशेषण. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. चला 13वा प्रश्न. पुष्कळ लोक यातील पुष्कळ हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? बघा पुष्कळ, आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं क्रमवाचक विशेषण होऊ शकणार नाही. अनिश्चित संख्या विशेषण आणि निश्चित संख्या विशेषण गुणवाचक होईल का? तर गुण हे पुष्कळ हा गुण दाखवत नाही. गुण, दोष किंवा त्याच्यातला रंग, चव हे काही दाखवत नाही. तर या ठिकाणी तो काय दाखवतो? तर या ठिकाणी पुष्कळ, पण आपल्याला पुष्कळ म्हणजे त्या ठिकाणी निश्चितचा बोध होत नाही. म्हणजे अनिश्चित जे काय आहे अनिश्चित संख्यावाचक विशेषण आहे. पर्याय क्रमांक बी अनिश्चित संख्या विशेषण. 14वा प्रश्न. रंगीत पेन्सिल यातील रंगीत हे काय आहे? नाम आहे का? विशेषण आहे का? सर्वनाम आहे का? क्रियापद आहे? तर ते आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी रंगीत हे जे आहे रंगीत हे विशेषण आहे. काय आहे? विशेषण आहे. कारण ते नाम होऊ शकत नाही. नाम काय आहे? पेन्सिल आहे आणि ते पेन्सिलबद्दल काय करते? विशेष माहिती सांगते. ती रंगीत पेन्सिल आहे, म्हणजे याचा अर्थ पेन्सिलबद्दल ते अधिक माहिती सांगतं. म्हणून रंगीत हे यामधलं काय आहे? विशेषण आहे. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. चला 15वा प्रश्न. ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामाला काय म्हणतात? तर बघा आता विशेषण ज्याचं सांगितलं जातं बघा, म्हणजे नामाचं त्या ठिकाणी विशेषण सांगितलं जातं, बरोबर आहे. म्हणजे ज्याचं विशेषण सांगितलं जातं ते असतं विशेष्य. म्हणजे नाम असेल तर नामाबद्दल माहिती सांगतो, म्हणजे नाम काय असतं? ते असतं विशेष्य. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी विशेष्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. कारण नाम जे असतं, नाम हे विशेष असतं आणि नामाबद्दल माहिती देणारा जो शब्द असतो त्याला आपण विशेषण म्हणतो. चला पुढे जाऊया. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 16कडे जाऊया. खालीलपैकी गुणवाचक विशेषण कोणते? दुप्पट होईल का? नाही. 5 होईल का? नाही. शूर होईल आणि वरील सर्व, तर बघा वरील सर्व तर होणारच नाही. दुप्पट आणि 5 हे संख्यावाचक विशेषण आहेत, आहे की नाही. तर या ठिकाणी शूर हा गुणधर्म आहे. शूर हा काय आहे? गुण आहे. व्यक्तीमधला किंवा प्राण्यामध्ये गुण असतो तो. मग या ठिकाणी शूरवीर आपण सरळ म्हणतो शूरवीर, तो खूप शूर आहे, म्हणजे तो गुण आहे, म्हणून ते गुणवाचक विशेषण आहे. पर्याय क्रमांक सी. 17वा प्रश्न. लबाड कोल्हा यातील लबाड हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? अव्ययसाधित, त्याच्यानंतर सार्वनामिक, गुणवाचक आणि संख्यावाचक. तर या ठिकाणी संख्यावाचक ते होणार नाही, अव्ययसाधित ते होणार नाही, त्याच्यानंतर सार्वनामिकसुद्धा ते होणार नाही. कारण लबाड हा कोल्ह्यामध्ये असणारा उपजत गुण आहे की नाही. लबाड, लबाडी हे स्वभाव गुण हे कोल्ह्यामध्ये असतात, म्हणजे जन्मजातच त्याला ते लबाडी त्याच्यामध्ये असते असं म्हटलं जातं. म्हणून गुणवाचक विशेषण हे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी गुणवाचक.
चला, अर्धा हे कोणत्या प्रकारचं संख्या विशेषण आहे? क्रमवाचक, आवृत्तीवाचक, निश्चित, अपूर्णवाचक, गणना विशेषण. तर बघा या ठिकाणी क्रमवाचक होणार नाही. या ठिकाणी अर्धा म्हणजे काय आहे? जो पूर्ण नसतो तो अर्धा म्हणजे अपूर्णांक आहे तो. म्हणजेच काय 1/2 आहे तो. म्हणजेच अपूर्णांकवाचक गणना विशेषण ते आहे. पर्याय क्रमांक डी अपूर्णवाचक गणना विशेषण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सांगलीकर, पुढचा प्रश्न 19वा. सांगलीकर हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? अव्ययसाधित, गुणवाचक, नामसाधित आणि धातुसाधित. आता सांगलीकर म्हणजे काय? सांगली हा मूळ शब्द आहे आणि सांगली हे एका ठिकाणाला काय दिलेलं आहे? नाम दिलेलं आहे. म्हणजे तो नामापासून हा नामाला या ठिकाणी कर हा प्रत्यय लागलेला आहे. नामापासून जो विशेषण तयार होतं ते जे असतं ते नामसाधित असतं. म्हणून पर्याय क्रमांक सी नामसाधित हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 20वा प्रश्न बघा. जे विशेषण नामाच्या आधी येते त्याला काय म्हणतात? विधी विशेषण, सार्वनामिक विशेषण, गुणविशेषण, अधिविशेषण. तर लक्षात ठेवायचं सार्वनामिक आणि गुणविशेषण बी आणि सी होणारच नाही. फक्त उरला काय? विधी आणि अधिविशेषण. तर लक्षात ठेवायचं नामाच्या जर अगोदर येत असेल किंवा या ठिकाणी लक्षात ठेवायचं नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला आधी किंवा पूर्व विशेषण म्हणतात आणि नामाच्या नंतर जर विशेषण लागून येत असेल तर त्याला म्हणायचं विधी विशेषण किंवा उत्तर विशेषण असं या ठिकाणी म्हणायचं आहे. चला, मग हे नामाच्या अगोदर आलं आहे म्हणजेच या ठिकाणी नामाच्या अगोदर आलेलं अधिविशेषण आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 21वा प्रश्न. जे विशेषण नामाच्या नंतर येते. बघा आत्ताच आपण घेतलं. जे विशेषण नामाच्या नंतर येते त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात विधी विशेषण. म्हणून पर्याय क्रमांक डी विधी विशेषण हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 22. प्रश्न क्रमांक 22. मी 5 पुस्तके वाचली. या वाक्यातील विशेषण कोणतं? तर पुस्तके काय आहे? या ठिकाणी नाम आहे. मग या ठिकाणी 5 जे आहे 5 हे गणनावाचक विशेषण आहे. म्हणून 5 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक डी. 23वा प्रश्न बघा. काळा दगड यातील काळा हे कोणते विशेषण आहे? अव्ययसाधित, सार्वनामिक, अधिविशेषण आणि विधिविशेषण. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं काळा दगड. तर या ठिकाणी हे जे विशेषण आहे हे विशेषण बघा नामाच्या अगोदर आलेलं आहे. नामाच्या अगोदर आलेलं आहे. मग जे नामाच्या अगोदर जे येतं ते काय असतं? अधिविशेषण. मग पर्याय क्रमांक सी अधिविशेषण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 बघा. पुढीलपैकी कोणते परिमाणवाचक विशेषण नाही म्हणलं आहे? परिमाण म्हणजे मोजता येण्यासारखं लक्षात ठेवा. मग ते निश्चित असो की अनिश्चित असो परिमाण. तर या ठिकाणी भरपूर दूध बघा हे परिमाणवाचक आहे. 5वा मुलगा या ठिकाणी हे परिमाणवाचक होईल का? नाही. चला बाकी खाली जायचं कामच नाही पुढं. 5वा कारण 5वा हे गणनावाचक विशेषण आहे म्हणजेच संख्यावाचक विशेषण आहे. त्याच्यामध्ये संख्यामध्ये आपण 2-3 प्रकार बघितले आहे परंतु या ठिकाणी आपल्याला उपप्रकार विचारलेले नाहीत. मग 5वा मुलगा हे या ठिकाणी परिमाणवाचक विशेषण नाही. म्हणून पर्याय क्रमांक बी 5वा मुलगा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 25. बोलकी बाहुली यातील बोलकी हे विशेषण कोणत्या प्रकारातील आहे? अव्ययसाधित, सार्वनामिक, धातुसाधित, नामसाधित. तर लक्षात ठेवायचं बोलकी. आता बोलकी म्हणजे काय? हे बोलणे हे जे आहे हे या ठिकाणी काय आहे? तर क्रियापद आहे. काय आहे? क्रियापद. आता लक्षात ठेवायचं की क्रियापदाला जर प्रत्यय लागून एखादं विशेषण तयार होत असेल तर ते धातुसाधित असतं. आपण शिकलो आहे. म्हणून या ठिकाणी धातुसाधित जे आहे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला प्रश्न क्रमांक 26कडे जाऊया आपण. 10-10चा गट यातील 10-10 हे काय आहे? मग अशीच आपण बघितलं गट जर राहिले असतील तर ते पृथकवाचक संख्या विशेषण असतं. पर्याय क्रमांक ए पृथकवाचक संख्या विशेषण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. 27वा प्रश्न बघा. कोणता माणूस यातील कोणता हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? तर या ठिकाणी तुम्ही जर बघू शकता की कोण या मूळ सर्वनामापासून तयार होणारा हा कोणता शब्द आहे की नाही? कोणता. तो कोण हे जे आहे हे सर्वनाम आहे आणि कोण जे मूळ आपले सर्वनाम आहे त्यामध्ये कोण पण येतं. तर मग कोणपासून कोणता तयार होतं? मग ह्या ठिकाणी हे काय आहे? सार्वनामिक विशेषण आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी सार्वनामिक विशेषण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 28वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते विशेषण अव्ययसाधित आहे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मागचा, पुढचा, वरचा, खालचा असे जर शब्द त्यामध्ये आले असतील तर ते असतं अव्ययसाधित. मग कुठं आलेलं आहे का बघा बरं. गोड फळ, हसरी पोरं, दगडी भिंत,
तर या ठिकाणी मागचा दरवाजा बघा, मागचा दरवाजा म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी मागचा दरवाजा हे या ठिकाणी अव्यय साधित आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी मागचा दरवाजा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला, अर्धी भाकरी यातील अर्धी हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? तर बघा या ठिकाणी आता अर्ध तुमच्या लक्षात असणार अर्धी, तर या ठिकाणी अर्धा जो आहे तो अपूर्णांक असतो, पण या ठिकाणी आपल्याला तो पर्याय दिलेला नाही. मग दुसरा कोणता होऊ शकतो? सार्वनामिक तर होऊ शकत नाही. गुणवाचक होऊ शकतं का? ते पण होऊ शकत नाही. आता निश्चित संख्या विशेषण आणि अनिश्चित संख्या विशेषण बघा, अर्धी आपल्याला अर्धी म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं, अर्धी म्हणजे काय? एकातला अर्धा भाग म्हणजे निश्चित आहे, म्हणजे या ठिकाणी हे निश्चित संख्यावाचक विशेषण आहे. पर्याय क्रमांक सी निश्चित संख्या विशेषण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न, नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर नामाची व्याप्ती म्हणजेच काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. मग या ठिकाणी नामाची व्याप्ती कोण मर्यादित करतो? तर विशेषण मर्यादित करतं, म्हणून या ठिकाणी विशेषण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी विशेषण. चला, अशा प्रकारे 30 प्रश्न आपण विशेषणावर घेतलेले आहेत. प्रश्न अगदी छान होते. या ठिकाणी तुम्हाला ते नक्की समजले असतील, स्पष्टीकरण पण समजलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो. त्या ठिकाणी तुमचं एक लाईक माझा उत्साह वाढवतं किंवा मला आणखी प्रेरणा मिळते, म्हणून या ठिकाणी तुमचं लाईक खूप महत्त्वाचं आहे. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, कारण या ठिकाणी शिक्षणावर आधारित विविध प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलला आपण अपलोड केलेले आहेत, जे तुम्ही भरपूर व्हिडिओ बघू शकता आणि येणाऱ्या काळातले सर्व व्हिडिओ तुम्हाला प्राप्त व्हावेत, जे तुम्हाला न सांगता न पाठवता तुमच्या चॅनलला ते दिसले पाहिजेत, म्हणून या ठिकाणी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. या ठिकाणी म्हणून तुम्हाला मी आवाहन करतो की तुम्ही या ठिकाणी सबस्क्राईब करा. चला, पुन्हा भेटूया नवीन विषयामध्ये नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.